नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधला राज्यशास्त्रातला भाग धडा 5वा भारत व अन्य देश. तर मित्रांनो, हा धडा वाचून घेणार आहोत आणि त्यानंतर या धड्याचा स्वाध्याय सुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. चला थोडी उजळणी करूया. मागील प्रकरणामध्ये आपण संयुक्त राष्ट्रे व या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी व शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतले. शांतता रक्षणाच्या कामी भारताने संयुक्त राष्ट्रांना नेहमीच सहाय्य केल्याचेही आपल्याला समजले. संयुक्त प्रकरणामध्ये आपण भारत आणि शेजारी राष्ट्रे यांच्या संबंधाचा चिकित्सक आढावा घेणार आहोत. भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारे संबंध आहेत हेही आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, भारत आणि शेजारीची राष्ट्रे म्हणजे देश भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या भारताचे आशिया खंडामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो, बघा आपण दुसरे देश सुद्धा पाहून घेऊया. तर बघा, हा आपला भारत देश आहे. इथे दिल्ली आपली राजधानी आहे. हा नेपाळ आहे, त्याची राजधानी काठमांडू. हा भूटान आहे. हा मोठा एवढा चीन आहे. अफगाणिस्तानमध्ये काबूल. पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद. हा इराण आहे. अजून मित्रांनो, हा म्यानमार. हे बांगलादेश आहे. हा ढाका त्याची राजधानी आहे. हा भूटानची थिंपू ही राजधानी आहे. थायलंड आहे, त्याचं बँकॉक राजधानी आहे. म्यानमारची नेपिडो. तर मित्रांनो, इथे श्रीलंका आहे. श्री जयवर्धनापूर कोट्टी ही याची राजधानी आहे. तर मित्रांनो, हे आहेत भारत व शेजारील देश. कुठले? भारता शेजारील नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, भूटान, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण असे मित्रांनो ह्याचे शेजारील देश आहेत. तर मित्रांनो, पुढे जाऊया. शेजारी राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूटान, चीन, मालदीव यांचा समावेश होतो. समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्व आहे. या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. भारतीय उपखंडामध्ये भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे. तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिकच विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे स्वाभाविकच आहे. भारत आणि पाकिस्तान. 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. भारत आणि पाकिस्तान. भारत पाकिस्तान ह्या दोन्ही देशांच्या संबंधांवरच 3 समस्यांचा प्रभाव आहे. 1. दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक. 2. काश्मीर समस्या. 3. अण्वस्त्रविषयी संघर्ष. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. भारतीय जागतिक दृष्टिकोनातून भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना विरोध केला आणि भारत पाकिस्तान संघर्ष द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला. 1972 साली करण्यात आलेला सिमला करार या तत्वावर आधारलेला होता. या उलट पाकिस्तानने इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. पहिला भारत पाकिस्तान युद्ध काश्मीर प्रश्नावरून 1965 मध्ये झाले. दोन्ही देशांतील संघर्ष सोडवण्यासाठी 1966 मध्ये ताशकंद करार झाला, परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. 1971 चे युद्ध हे जरी बांगलादेशच्या निर्मिती संबंधी असले तरी त्यासही काश्मीर प्रश्नांची बाजू होती. 1972 मधील सिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार केला. 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळेच पुन्हा संघर्ष निर्माण झाला. आजही काश्मीर हेच दोन्ही देशांतील संघर्षाचे कारण आहे. संघर्षाचे स्वरूप मात्र बदललेले आहे आणि संघर्षाच्या या नव्या प्रकाराचे वर्णन दहशतवादाची समस्या असे करता येईल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998 मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळेच या क्षेत्रामध्ये शांतता व सुरक्षिततेसंबंधी नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत. या दोन्ही देशांमध्ये आण्विक संघर्ष होऊ नयेत असे अनेक राष्ट्रांना वाटते. भारत आणि पाकिस्तान संबंधातील आणखी एक समस्या म्हणजेच सर क्रीक क्षेत्रातील
विषयीची वाद हो सीमेविषयीचा वाद होय. दोन्ही देशांनी परस्परांमध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे आणि दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे ते पाहता संवादाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष दोन प्रश्नांशी निगडीत आहेत. एक सीमा प्रश्न आणि दोन तिबेटचा प्रश्न. तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मेहकॉम रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. चीनचा दावा आहे की अक्साई चीन आणि मेहकॉम रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे हे चीन मान्य करत नाही. हा सीमावाद संवादांच्या मार्गाने सुटावा म्हणूनच भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यास फारसे यश आले नाही. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र होते, परंतु चीन त्या प्रदेशामध्ये आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतामध्ये राजाश्रय घेतला. ही बाब दोन्ही देशांतील संघर्षाला कारणीभूतच ठरली आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्र पुरवठा आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान त्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला असणारा धोका अधिकच वाढत आहे. त्या पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसेच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये वाढत असलेल्या चीनचा प्रभाव ही भारतासाठी काळजीची बाब आहे. असे असूनही भारताचे चीनशी संबंध सुधारण्याचा कायमच प्रयत्न केलेला आहे आणि या दोन्ही देशांमधील सीमा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. चीन आणि भारत या दोघांचाही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध बळकट होण्यास सुरुवात झाली. दोघांमधील आर्थिक व व्यापारी संबंध सुधारल्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यातील चर्चेच्या फेऱ्यांमुळे हळूहळू भारत-चीन संबंधात सुधारणा होत आहे. त्यांच्यामधील सीमाप्रश्न जरी सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आहे आणि इतर क्षेत्रांतील संबंधांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे. अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने तेथील सर्व वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे, त्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केलेली आहे. तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशाच सर्वच क्षेत्रांमध्ये भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. बांगलादेश. आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळीच पाकिस्तानची विभागणी पश्चिम व पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषिक फरक ठरला होता, तसेच अन्य राजकीय संघर्षही होते. त्यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. त्या चळवळीने बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यास पुढाकार घेतला. बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये भारताने बांगलादेशीयांना मदत केली होती. बांगलादेशाची निर्मिती 1971 मध्ये झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पाणीवाटपासंबंधी व सीमारेषांविषयी संबंधी काही करार झाल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारी संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झालेली आहे. श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली होती. सागरी क्षेत्रामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध महत्त्वाचे आहेत. नेपाळ आणि भूटान हे चारी बाजूंनी डोंगरी भूभागाचे वेढलेले देश आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत. भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1950 साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे. नेपाळमध्ये राजेशाही होती आणि 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्न विषयक गरजा आणि व्यापाऱ्यांसाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे.
नेपाळमधील 2015 मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळीस भारताने नेपाळला मदत केली होती. भूटानच्या संरक्षणासाठी जबाबदारी भारतावर आहे. भूटानच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारतावर आहे. भूटानमध्ये पाण्याचा प्रचंड स्रोत आहे. या पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पामध्ये भारताने सहकार्य केले आहे. म्यानमार हे भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. या भागामध्ये विकसित होत असलेला लोहमार्ग आणि महामार्गामुळे दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आग्नेय आशिया एकमेकांशी जोडले जातील. त्यामुळे या प्रदेशातील व्यापार व आर्थिक देवाणघेवाण वाढेल. म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायूची आयात करता येईल. मालदीव. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच मैत्रीपूर्ण आहेत. भारताच्या दक्षिणेला असणारे हे छोटे राष्ट्र अनेक कारणांसाठी भारतावर अवलंबून आहे. 1981 पासून या दोन राष्ट्रांनी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. पायाभूत क्षेत्राचा विकास, आरोग्य, दळणवळण अशा क्षेत्रांमध्ये भारताने मालदीवला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केलेली आहे. 2006 नंतर त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातही कार्याला सुरुवात झालेली आहे. भारताने मालदीवला सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे. अवकाश सहकार्य, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, पर्यटन या क्षेत्रांमध्ये दोन्ही राष्ट्रांनी करार केलेले आहेत. तसेच दहशतवादासारख्या समस्येशी लढण्यासाठी सहकार्य करायचे ठरवलेले आहे. भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत. अमेरिका सुरुवातीपासूनच भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेमध्ये जात होते. तेथील या अनिवासी भारतीयांमुळेच अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षिततेविषयी संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यास झाला. 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर काही काळ भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतरच हे संबंध सुधारावेत म्हणूनच भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या गेल्या. चर्चेच्या या अनेक फेऱ्यांमधूनच भारत आणि अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करेल असा अमेरिकेला विश्वास वाटला. त्यानंतर भारत अमेरिका संबंधात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. 2005 मध्ये झालेला संरक्षण विषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रांमध्ये सहकारी संबंध निर्माण झालेले आहेत. भारत आणि सोव्हिएत रशिया आणि आत्ताचा रशिया यांच्यातील सुरुवातीपासूनच मैत्रीचे संबंध होते. शीतयुद्धाच्या काळामध्ये 1971 मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला व त्यातूनच संरक्षण विषयक तसेच आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक सहकार्याला मोठी चालना मिळाली. सोव्हिएत रशियाने भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदतही केली होती. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतरच भारताने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियातील राजकीय व आर्थिक समस्यांमुळे संबंधांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. 1996 नंतरच भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हळूहळू सुधारू लागले. लष्करी सामग्रीचे उत्पादन, खनिज तेल उत्पादन अशा क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया यांनी संयुक्त प्रकल्प उभारलेले आहेत. भारत आणि युरोपीय राष्ट्रे आणि भारत यांच्यामध्ये व्यापारी संबंध आहेत. प्रामुख्याने जर्मन व फ्रान्स ही राष्ट्रे भारतामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. याशिवाय भारताला शस्त्रास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान देखील युरोपीय राष्ट्रांकडून मिळते. तर अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारत मोठा निर्यातदार देश आहे. खुल्या व्यापारावर भर हे दोघांचेही प्रमुख उद्दिष्टे आहेत. या व्यतिरिक्त भारत आणि युरोपियन राष्ट्रे इतर अनेक बाबींमध्ये सहकार्याची भूमिका घेत आहेत. हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण उत्पादन, सायबर सुरक्षा, संशोधन, रेल्वे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, हवाई सुरक्षा, दहशतवाद या सर्वांमध्ये अनेक करार करण्यात आले आहे. या संदर्भात अनेक करार करण्यात आले आहेत. भारताच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारत आणि आफ्रिका खंड यांच्यातील सहकार्यासाठी भारताने जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. आफ्रिकेशी जवळचे संबंध असणारे दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरणारे आहेत. आफ्रिकेतील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. आफ्रिकेमध्ये तरुण वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत करण्याची तयारी भारताने दाखवली आहे. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये विकास होण्यासाठी भारताने आर्थिक सहाय्य करण्याची, अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. तर भारताची ऊर्जेची गरज आफ्रिकेतील ऊर्जासंपन्न देश इजिप्त, नायजेरिया, अंगोला, सुदान भागवू शकतात. आफ्रिकेबरोबर व्यापार वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 2015 मध्ये झालेल्या भारत आणि आफ्रिका शिखर परिषदेला आफ्रिकेतील सर्व 54 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेमध्ये अनेक जागतिक प्रश्नांवर चर्चा केली, उदाहरणार्थ हवामान बदल, दहशतवाद, सागरी चाचेगिरी इत्यादी. भारत आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यांचा समावेश होतो. या सर्वच राष्ट्रांशी भारताचे घनिष्ठ आर्थिक व व्यापारी संबंध आहेत. येथील अनेक कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केली आहे आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारांचे हस्तांतरण, अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम, पर्यटन, कला संस्कृती या क्षेत्रांमध्ये विविध करार करण्यात आले आहेत. तर पायाभूत सुविधा, आर्थिक सहकार्य, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, रेल्वे अशा अनेक क्षेत्रांतील विकासासाठी जपान भारताला सहकार्य करतो आणि भारताला सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे जपानने मान्य केलेले आहे. दोन्ही देशांच्या तटरक्षक दल आणि नौदलांमध्ये संयुक्त सराव होत आहेत. भारत आणि आग्नेय आशिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई या आग्नेय आशियातील राष्ट्रांशी भारताचे सुरुवातीपासूनच सलोख्याचे संबंध आहेत, म्हणजे चांगले संबंध आहेत. 1991 नंतर भारताने आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांशी असलेल्या व्यापारी संबंधामध्ये अधिक वाढ झाली आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांशी व्यापार वाढवण्याचे हे धोरण पूर्वेकडे पहा, लुक ईस्ट म्हणून ओळखले जाते. 2014 नंतर हे धोरण अधिक सक्रिय करण्यात आले. कृती करा, ॲक्ट ईस्ट म्हणूनच हे धोरण सध्या ओळखले जाते. भारत आणि पश्चिम आशियातील देश प्रामुख्याने खनिज तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे देश आहेत. भारताचे पश्चिम आशियाई राष्ट्रांशी पारंपरिक संबंध आहेत. भारत हा पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून मिळणाऱ्या खनिज तेलांवर अवलंबून आहे. इराण, इराक, बहारीन, कुवैत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांकडून भारत खनिज तेलाची आयात करतो. तर शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला इस्रायल या राष्ट्रांकडून मिळते. त्याचप्रमाणे संरक्षणाविषयक आधुनिक सामग्री देखील इस्रायलकडूनच मिळते. शिवाय नोकरी व्यवसायानिमित्त अनेक भारतीय येथे राहत आहेत. त्यांचेही आपल्या आर्थिक व्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे. सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी अनेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. भारत आणि जगातल्या महत्त्वाच्या देशांमधील संबंधांचा थोडक्यात आढावा आपण इथे घेतला आहे. पुढील प्रकरणामध्ये आपण काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि जागतिक समस्यांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.